आणि आता थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत तिथे पार पाडता येईल याबद्दलचा प्रयत्न आमचा पोलीस विभाग आणि आम्ही सगळेजण मिळून करूच आणि त्याच्यामध्ये मंडळे पण प्रतिसाद देतील असं आजच्या बैठकीच्या वरून साधारण पाहायला मिळालेलं आहे। आणि ह्या प्रकारे हा एक आनंदाचा खूप महत्त्वाचा उत्सव महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने असतो आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यात पुण्याचा तर गणेशोत्सव जगामध्ये देखील प्रसिद्ध आहे। खूप मोठे परकीय परदेशी पर्यटक हे देखील ह्याच्यामध्ये येत असतात, सहभागी होत असतात आणि पुणेकरांची पिंपरी चिंचवडकरांची गणेशोत्सवाच्या निमित्तानं जे भक्तगण येतील त्या सगळ्यांची अतिशय बारकाईनं काळजी घेण्याची खबरदारी हे घेण्याच्याकरता आमचं पोलीस दल तयार आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्याची पूर्णपणे तयारी केली। मेट्रोच्या संदर्भात तुम्ही सूचना केली अधिकाऱ्यांना? मेट्रोच्या संदर्भामध्ये मधी एकदा मी मेट्रोनी गेलो होतो, तुम्ही पण काही सहकारी माझ्याबरोबर होता। ज्यावेळेस प्रायव्हेट मिनिस्टर साहेबांचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी रुबीला तिथं बसलो आणि तिथून आपण वनाच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। मला त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की तेव्हा 6 वाजता सुरू करा असं सांगितलं। मी आता हार्डीकर ज्यांना आपल्या जिल्ह्याची माहिती आहे, दोन्ही शहरांची माहिती आहे, त्यांनाच ती जबाबदारी टाकलेली दीक्षितांच्या जागी। दीक्षित रिटायर झाले, आता त्याच्यामध्ये ते 6ला सुरू झाली, तसं काहींनी 12 वाजेपर्यंत मेट्रो चालू असावी। तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये विशेषतः 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा दिवसाला ते 12 वाजेपर्यंत करण्याच्या बद्दलच्या सूचना श्रावण हार्डीकर यांना दिलेल्या आहेत। मंडळाच्या परवानगीच्या बद्दल राज्याच्या प्रमुखांनी एकदा परवानगी दिल्यानंतर 5 वर्षाच्या करता राहावी, त्याच्यावर परवानगी घेतलेल्या मंडळांना 2026 पर्यंत परवानगी आहे असं आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, दोन्ही सीपींच्या साक्षीनं, दोन्ही पिंपरी चिंचवड PCMC आणि PMC कमिशनरच्या साक्षीनं आम्ही सांगितलेलं आहे। आता सांगितलं की काही विघटन शक्ती काही कृत्य करण्याची तयारी थोडं त्याच्याबद्दल CP आणि पालकमंत्री बोलले, त्याबद्दल काळजी घेणं पोलीस खात्याचं आणि सरकारचं काम आहे, ते केलं जाईल। दादा, पालकमंत्री तुम्ही आज बरोबर होते, असं खेळत गप्पा झाल्या, मागे तुम्ही एकमेकांच्या बैठकांना जायचं नाही जनरली असं चित्र असेल। हे तुम्ही ना काही अंदाज व्यक्त करता, असं काही नाही। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही पण खेळीमेळीच्या वातावरणातच काम करतोय। कुठेही कुणाच्याही मध्ये राज्याच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टिकोनातनं निर्णय व्हावेत, अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी याचबद्दलचा आमचा प्रयत्न असतो आणि तसंच जिल्ह्यामध्ये देखील काम करत असताना आज पण काही वेळेस मुद्दामून नाही, कधी त्यांच्या पण वेगळ्या बैठक। आता काल रात्री मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आज शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना आपल्याला हे पारितोषिकं द्यायची, त्यामध्ये आपण कार्यक्रम तो घेतलेला आहे। तर संजय बनसोडे, मी, दिलीप वळसे पाटील साहेब आम्ही सगळेजण रात्री 12-12:30ला मला वाटतं औरंगाबादहून आलो। दिलीपराव मला म्हणाले होते की कार्यक्रमाला येणार, आता कार्यक्रमाला ते काही कारणामुळे येऊ शकले नाही, म्हणजे ह्या मिटिंगला। मग लगेच समजायचं का अजित पवारांचं दिलीपरावचं काहीतरी झालेलं दिसतं, असं नाही आहे बाबांनो। शेवटी आता आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातनं चांगल्या प्रकारचा गणेशोत्सव पार पाडता यावा, पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना आणि प्रशासनाला पण त्याच्यात मदत व्हावी, ह्याच भावनेतनं आम्ही त्या मिटिंगला सामोरं गेलो। भुजबळांनी जे भाषण केलं त्याच्यावरनं काही नाराजीचा सूर जो आहे तो अनेकांकडून व्यक्त केला जातोय। भुजबळांनी जे मुद्दे मांडलेत ते तुम्हाला पटलेत का? त्यांच्या भाषणाबद्दल मी जिथं बसलेलो होतो तिथं ते भाषण समोरच्या पब्लिकला ऐकायला जात होतो, तिथं माईक सिस्टीम अशी होती की मला ते भाषण नीट ऐकायलाच मिळालं नाही। कारण ऐका ना साहेब, जरा त्यांचं उत्तर तर देऊ ना। त्या संदर्भामध्ये मी नंतर ज्यावेळेस ते सगळा कार्यक्रम संपला, आम्ही जेवण केलं, नंतर मी बीडवरून औरंगाबादला आलो आणि औरंगाबादहून मी इकडं पुण्याला आलो
परंतु मी ज्यावेळेस सोशल मीडियावर बघत होतो त्यावेळेस सोशल मीडियामध्ये काही बातम्या मला पाहायला मिळाल्या आणि त्याच्याबद्दल मी वस्तुस्थिती काय नक्की झाली माझा अजून काही त्यांना फोन झाला नाही, कारण सकाळी माझा ससाणेनगर आपल्या हडपसर आणि तिकडच्या भागामध्ये कार्यक्रम होते, त्याच्यामुळे मी तिकडून इकडंच डायरेक्ट आलेलो आहे. आज पण दुपारी माझा द्राक्ष बागायतदार संघाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी ह्याचा कार्यक्रम आहे. एकंदरीतच माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, तुम्ही नेहमी माझी भाषणं ऐकता. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण आपली भूमिका अतिशय योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ती मांडत असताना कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही ही पण काळजी ही घेतली गेली पाहिजे. तुम्ही गटाचे प्रमुख म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना देणार आहात का शरद पवारांवरती जी टीका केली जाते त्या संदर्भात? अरे बाबा, मी तुम्हाला काय सांगितलं की त्याच्या संदर्भामध्ये मी मीडियामध्येच ते सगळं पाहतोय, याबद्दल मी माझं भूमिकाच मांडली. आमचे वेगवेगळे विचार असतील, वेगवेगळा मतप्रवाह असेल, तरी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं केलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा काय आहे, महाराष्ट्राची कामकाची पद्धत काय, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून. परंतु अलीकडच्या काळात आपण अनेकदा बघतो, अनेक जण, अनेक राजकीय लोक असे काही शब्द वापरतात की जेवढे काही जगात प्राणी आहेत त्या प्राण्यांची पण नावं घेतात, जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द अजिबात वापरलेच नाही पाहिजे अशाही प्रकारचे शब्द वापरतात. ह्या गोष्टी सर्वांनीच आपापल्या पातळीवर थांबवल्या पाहिजे आणि ते सर्वांनी केलं पाहिजे. काही ठिकाणी काय होतं, इतर कार्यक्रमामध्ये इतरांच्या ठिकाणी काही झालं तर तिथं कुणी काही बोलत नाही, असंही होता का म्हणे. सगळ्यांनी त्याबद्दलची काळजी ही घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारच आहेत असं देखील काल भाषणात बोलले गेले की आमचे मग आपल्याला काय वाईट वाटतं? आपल्याला काय वाईट वाटतं? मला माझ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे, त्याच्यावर मी आहे. दादा, सामनाच आग्रलेख तुमच्यावरतीच आहे, तुमच्यावर टीका केली गेली आज एकेकाळी तुम्ही पण. अरे मी तुम्हाला वेळ देतो, तुम्ही त्याचा ना अलीकडे जरा गैरफायदा घ्यायला लागलेला. आता कुठल्या पेपरला असा सांग केला, महाराष्ट्रात एकूण सगळे वृत्तपत्र किती आहेत त्याची संख्या मोज. आता त्या वृत्तपत्रात सगळ्यांनी माझाच उदो केला पाहिजे असं काय आपण अपेक्षा करायची? जेवढ्या व्यक्ती असतात तेवढे त्यांची मतं असतात, तेवढे त्यांचे विचार असतात, विचारधारा अनेकांची वेगवेगळी असते. काही जणांना मी जी भूमिका घेतो किंवा काम करतो ती पटते, काहींना पटत नाही. आता तुम्ही पहा, परवा बारामतीला कार्यक्रम न भूत न भविष्यते असं झालं, त्याच्या संदर्भात फार काही आम्ही तयारी केली होती, अशातला भाग नाही. मी त्यांना सांगितलं परवा दिवशी येतो आणि मी गेलो आणि तुम्ही पाहिलं, राज्याने पाहिलं. काल पण बीडला आम्ही कार्यक्रम घेतला होता, तिथं गेलो. बीडमध्ये पण एवढा प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांनी दिला. त्याच्याच संदर्भामध्ये इतर पण ठिकाणी आम्ही जाणार. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मी विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणारा माणूस आहे. आत्ता पण मी अधिकाऱ्यांना, तुम्ही नेहमी बघता अनेक दिवस, जे काही आपल्या दोन्ही शहरांच्या जिल्ह्याच्या भल्याचं असेल, राज्याच्या भल्याचं असेल, त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करण्याच्या करता माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. आणि हे करत असताना उद्या CP पुणे, पिंपरी चिंचवड यांनी काही अडचण सांगितली की अजित पवार हे आम्हाला करायचं आहे, परंतु त्याच्यामध्ये इथं आम्हाला कमतरता भासते, उदाहरणार्थ वाहनांची असेल, आणखीन काही पोलीस स्टेशनची असेल, फर्निचरची असेल, काही इन्फ्रास्ट्रक्चरची असेल, तर ते देणं आम्हा लोकांचं काम आहे, एकनाथराव शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं, माझं. आणि त्या प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये करत असतो. बारामतीच्या भाषणामध्ये त्यांनी शाहू फुले आंबेडकरांची नावं घेऊन तीच भूमिका पुढे नेणार असल्याचं सांगितलं. तिथं नाही, मी पहिल्यापासून 2 तारखेचं पहिलं भाषण केलं तेव्हापासून मी सांगत आलेलो आहे. मुद्दा असं आहे की सोबत तुम्ही ज्यांच्या आहात त्यांचा विचार उजवा आहे, तुम्ही शाहू फुले आपल्याला आंबेडकरांचा आपण म्हणताना त्यात जो संघर्ष होतो. एक मिनिट, 2019ला सरकार आलं, कुणाकुणाचं सरकार आलं, त्याच्यात कोण कोण होतं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. मग त्याच्यात सगळेजण
डाव्या विचारांचे होते का हो? होते नाही. ज्यावेळेस आपण एखादी भूमिका देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी किंवा राज्याच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपण ज्याच्यातनं वाद होतील अशा प्रकारचे विषय आपण त्याच्यामध्ये घेत नाही. आज मी प्रत्येक ठिकाणी, मी तर काल परभणीच्या पण सभेमध्ये बोललेलो ते तुम्ही ऐकलं असेल. तिथं मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाहू फुले आंबेडकरांचा विचारांनी पुढं जायला आवडतं. त्याच्याकरता मी माझं काम करत असतो. जातीय सलोखा ठेवण्याकरता मी झटत असतो आणि ते काम मी करत राहणार. दुष्काळाची परिस्थिती आहे, काय निर्णय झालाय अजूनही बरेच- दुष्काळाच्या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. 5-6 त्याशी संबंधित असणारे डिपार्टमेंटचे मंत्री, महसूल मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री असे आम्ही सगळेजण त्याला उपस्थित होतो आणि मुख्यमंत्र्यांनी सगळं ऐकून घेतलं. आम्ही पण जे काही प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या त्या सूचना त्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत. आम्ही फार बारकाईनं लक्ष ठेवून तिथं आहोत. काही भागामध्ये पिकं बरी आहेत महाराष्ट्रामध्ये. काल पण मी होतो तर तिकडं परभणीला बऱ्यापैकी पाऊस आम्ही असताना तिथं पडला, परंतु बऱ्याचशा ठिकाणी पावसाने ओढ दिलेली असल्यामुळे आपली खरीपाची पिकं करपून गेलेली आहेत. तिथं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये, कारण पीक विमा पण यंदाच्या वर्षी 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचं काम महाराष्ट्राच्या महायुती सरकारने केलं आहे. 4,500 कोटी रुपये शेतकऱ्यांचे महायुती सरकारने त्याच्यामध्ये भरलेले आहेत. काही बाकीचे केंद्र सरकारने भरले. आणि अशा प्रकारे ज्याच्यातनं आपल्याला त्या बळीराजाला मदत करता येईल ती मदत करण्याच्या संदर्भात किंवा जे निर्णय टंचाई सदृश्य परिस्थितीच्या निमित्तानं घेण्याची गरज आहे ते आम्ही त्या बाबतीमध्ये घेतो. तुम्ही पालकमंत्री असताना जर आठवड्याला बैठक घ्यायचा, चंद्रकांत दादा तसं काही घेत नाही. तुम्ही परत एकदा उपमुख्यमंत्री झाला आणि पुण्यात आलेलं लगेच बैठका सुरू झाल्या. चंद्रकांत पाटील काय काहींचं पालकमंत्री म्हणून तुम्ही ऐका, काहींचं परिस्थिती काय असतं. मी उद्या CP दोघांची बैठक घेतली तर मला असं वाटतं की मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम 7च दिवस राहणार आहे म्हणून पुढच्या आठवड्यात मी बैठक घेत असतो. आणि काही बैठका घेतात त्यांना वाटतं की आपण घेतलेल्या बैठकीचा परिणाम 1 ते 2 महिने राहणार आहे, त्याच्यामुळे ते 1 ते 2 महिने नाही. बैठका घ्या का नका, म्हणजे तुम्ही बोलवता का त्यांना बैठकांना? मी ज्यावेळेस बैठक घेतो तुम्हालाही माहिती आहे की माझी बैठक घेण्याची पद्धत वेगळी आहे. त्या संदर्भामध्ये शेवटी आम्ही सामुदायिक सगळेजण काम करतो. ज्या माझ्या सहकाऱ्यांना वेळ असेल तर ऑलवेज वेलकम. आणि मला असं वाटलं की ह्या बैठकीला ते दिलीप वळसे पाटील हे आलेच पाहिजे तर मी बोलवीन. त्याच्यामध्ये मला काही संकोच वाटण्याचं कारण नाही. तुम्हाला सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत, म्हणजे त्यांना पालकमंत्री बोलतच नाही. तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. पवार साहेबांचं नाव एकाही भाषणामध्ये घेतलं नाही. मोदी साहेबांचं नाव तुमचं 50 ते 60 वेळा बारामतीच्या एक मिनिट. माझ्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला अलीकडच्या काळामध्ये मी सगळं जे काही पाहतोय देश पातळीवर, राज्य पातळीवर, ते पाहता मी खरोखरीच तुम्हाला पण आव्हान करीन की राष्ट्रीय पातळीवरचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब 24 तासामध्ये जे काम करू शकतात किंवा जे या पद्धतीनं ते निर्णय घेतात, ज्या प्रकारे देशाच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच्या संदर्भामध्ये काही ध्येय डोळ्यासमोर ठेवून, जसं आपली अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन झाली पाहिजे आणि ती ठराविक काळात झाली पाहिजे. आज जगात आपली 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था पोचली, ती 3ऱ्या क्रमांकावर आणायची. अशा वेगवेगळ्या जे काही निर्णय आहेत
किंवा ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर नॅशनल हायवेजची कामं झालेली आहेत, रेल्वे लाईनची कामं होतात, रेल्वेमध्ये भारत वंदे भारतच्या संदर्भातले लाईन्स चालू होत आहेत, किंवा मोठे मोठे विमानतळाच्या बद्दलची कामं जी काही हातामध्ये घेतली गेलेली आहेत, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, किंवा परदेशामध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारे ते देशाचं प्रतिनिधित्व करत असताना जगातल्या कुठल्याही देशामध्ये उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत होतं, तो आपल्या देशाचाच एक देशाला अभिमान वाटावा अशाच प्रकारची घटना आहे. आणि आज ते सकाळी अर्ली मॉर्निंगपासून उशिरापर्यंत, आता तुम्ही मला एक उदाहरण सांगा की परदेशामधला दौरा झाल्यानंतर लगेचच बंगळुरूला जायचं, दिल्लीत न येता तिथं इस्रोच्या सगळ्या सायंटिस्टला, सगळ्या संशोधकांना, सगळ्या टेक्निशियन लोकांना, सगळ्या ऑफिसर लोकांना भेटायचं, त्यांना मॉरली सपोर्ट द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज मला माझं मन सांगतं की त्यांच्याशिवाय दुसरा कुणीही व्यक्ती देश पातळीवर नाही आहे, आणि म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. शरद पवार साहेबांना तुम्ही पडलेत का पवार साहेब? काय पवार साहेब या सगळ्या गोष्टीत राष्ट्रीय नेते नाही आहेत. अरे बाबा, कमी पडले. ज्या वेळेस मी त्या वेळेसचं सांगतोय, तू आणखीन काही वेगवेगळ्या प्रश्न विचारून मला का अडचणीत आणण्याचा प्रयत्न दादा, तुला